आपल्या संपूर्ण टीमला. काय सांगाल विशेष आषाढी वारी निमित्त पंढरपुरात एक भक्तिमय वातावरण आहे. आपण ठाणेकरांना सेवत असला हॉस्पिटलमध्ये एक भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. सर्वप्रथम तर मी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो. आणि आपण सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि एक भक्तिमय वातावरण हा जुना ऋणानुबंध आहे. आपण काही ना काही दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. गेल्या वर्षी आपण ठाणेकर नाट्यगृहामध्ये नाद भजनाचा जी 24 तास जी टीव्हीच्या माध्यमातून आपण एक भक्तिमय संगीताचा कार्यक्रम ठेवलेला होता. आणि त्यावेळेस असंख्य रसिकांनी, असंख्य वारकऱ्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवून एक वारीचा अनुभव घेतलेला होता. वारीची अनुभूती आपण ठाण्यामध्येच त्या ठिकाणी दिलेली होती. आणि दरवर्षी मी वारीला जात असतो, त्यामुळे मला आधीपासूनच वारीबद्दल आकर्षण आहे. माझे आई वडील सुद्धा दरवर्षी वारीमध्ये पायी चालत असतात, गावाकडून येतात आणि एक आळंदीवरून पंढरपूरपर्यंत पायी चालतात. त्यामुळे आमचं घरातलं वातावरणच ते आध्यात्मिक असल्यामुळे माझ्यामध्ये ते आध्यात्मिकपणा आलेला आहे. आणि नेहमी आपण काही ना काही माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सेवा, डॉक्टर्स आणि अध्यात्म या तिघांची सांगड घालून जर आपण लोकांची सेवा केली तर लोकांचं भरभरून प्रेम मिळतं. ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे मी परत एकदा सर्व